थॉमस एडिसनने 1920 साली असं जाहीर केलं होतं की मी अशी एक मशीन बनवणार आहे जी मृत व्यक्तीशी बोलू शकते. यालाच टेलिपॅथी म्हणतात. टेलिपॅथी म्हणजे मनाने मनाशी केलेला संवाद. टेलिपॅथी नेमकी काय असते? आपण आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून ज्या आपल्या संवेदना आहेत याच्या सगळ्याच्या माध्यमातून आपण त्या दूरवर असणाऱ्या ऊर्जेशी टेलिपॅथीच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. आपण त्या एका विशिष्ट ऊर्जेशी कनेक्ट होतो आणि मग आपण संवाद साधू शकतो. जिथे जिथे ऊर्जा आहे तिथे आपण सगळीकडे टेलिपॅथीच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. त्यामुळे हा कुठलाही जादूटोणा किंवा अंधश्रद्धा हे लोकांनी मानू नये. टेलिपॅथी अगदी मला एखाद्या व्यक्तीसोबत साधायची असेल तर काय करावं लागतं, म्हणजे कशा पद्धतीने साधली जाऊ शकते? तर हे 2 प्रकार आहेत. आईला मेसेज पाठवायचा आहे काहीतरी, टेलिपॅथी केली, पण ती सुद्धा त्या गोष्टीसाठी अवेअर असावी लागते. काही गरज नाहीये की आपण आता समजा व्यक्तीसोबत संवाद साधतोय, व्यक्ती दूर असावी लागतेच का? टेलिपॅथीचा अर्थच तो आहे ना की दूरवर असावी लागते. तू मयत व्यक्ती सोबत सुद्धा संवाद साधला जातो टेलिपॅथीच्या माध्यमातून. येस, आपण सर मृत व्यक्तींशी पण खरं तर संवाद साधू शकतो. ईश्वराशी संवाद सुद्धा आपण साधू शकतो टेलिपॅथीच्या माध्यमातून. बोलायला नेचरच्या विरोधात वाटतं हे. निसर्गातूनच आलेलं हे एक टेक्निक आहे असं आपण म्हणू शकतो. इंट्युएशन पॉवर ज्यांची जास्ती चांगली आहे त्या लोकांना मात्र वास्तू बोलते म्हणजे कोण बोलतो तुमच्याशी? ऊर्जा बोलते. त्या वास्तूची जी ऊर्जा आहे नाही, आकाशिक रेकॉर्ड सुद्धा टेलिपॅथिक कम्युनिकेशनच आहे. हो, पास्ट लाईफ रिग्रेशन पण जर शिकणार असेल, करून घेणार असेल तर नक्कीच टेलिपॅथी त्यांनी हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या आणि आवडत्या अशा गेस्ट सायली राणे वैद्य मॅम आलेल्या आहेत आणि आजचा विषय अत्यंत वेगळा. यापूर्वी त्या विषयावरती एक पॉडकास्ट झालेला आहे, परंतु तो पॉडकास्ट जिथे संपतो तिथूनच आजचा हा पॉडकास्ट सुरू होणार आहे. चला बघूयात आज पॉडकास्ट कुठल्या विषयावरती आहे. आत्ता जर असं समजूयात की तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताय किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल विचार करताय आणि त्याच वेळेत त्या व्यक्तीचा तुम्हाला फोन येतो. काय म्हणतात त्याला? कोइन्सिडन्स? नाही, याला म्हणतात टेलिपॅथी. आता बरेच लोक असं म्हणतील, डॉक्टर तुम्ही हे सगळं सांगताय, हे सगळं अंधश्रद्धा आहे, जादूटोणा आहे किंवा काय, परंतु नाही. IONS म्हणजे न्यूरोटिक सायन्सच्या एका शाखेने जवळपास असा एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता ज्याच्यामध्ये 70% सायंटिस्ट यांनी टेलिपॅथी ही अनुभवलेली आहे. ज्या थॉमस एडिसनने बल्बचा शोध लावला त्या थॉमस एडिसनने 1920 साली असं जाहीर केलं होतं की मी अशी एक मशीन बनवणार आहे जी मृत व्यक्तीशी बोलू शकते. यालाच टेलिपॅथी म्हणतात. हा संपूर्णपणे सायंटिफिक ॲप्रोच आहे. टेलिपॅथी काय असते? कोणासोबत आपण टेलिपॅथीच्या माध्यमातून बोलू शकतो. टेलिपॅथी म्हणजे मनाने मनाशी केलेला संवाद, म्हणजे जिथे अंतर किंवा व्यक्ती यांचा कसलाही संबंध राहत नाही, एक मन दुसऱ्या मनाशी बोलतं, त्याला टेलिपॅथी म्हणतात. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण नेमकं टेलिपॅथी असते काय, कोणासोबत साधली जाऊ शकते, जिवंत व्यक्तीशी साधली जाऊ शकते का, प्राण्यांशी साधली जाऊ शकते का, मृत व्यक्तीशी साधली जाऊ शकते का, आणि अगदीच ज्या लहान बाळाला विचार करता येत नाही, बोलता येत नाही, अशा मुलांशी सुद्धा साधली जाऊ शकते का, हाच आजच्या आपल्या पॉडकास्टचा विषय आहे. आणि हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहायचा आहे का, कारण सर्वात शेवटी तुम्ही घर बसल्या टेलिपॅथीचा एक एक्सपेरिमेंट करू शकाल, असा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत जोडून राहा आणि बघा आजचा हा विषय, आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला एक वेगळी अनुभूती देतो की नाही ते. चला आजच्या आपल्या गेस्टकडे वळूयात, तुमचा जास्त वेळ घेत नाही. मॅम नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती. पुन्हा एकदा वारंवार तुम्ही येत आहे, हा मंचच तुमचा आहे असं मला वाटतं. अगदीच. आणि विषयसुद्धा अत्यंत सुंदर, दरवेळेस आपण जसे निवडतो तसेच आहेत. टेलिपॅथी आपण यापूर्वी एक पॉडकास्ट त्याच्यावरती केला होता, परंतु मला असं वाटलं की एक फक्त बोलणं, संवाद साधणं आणि त्याच्यातून लोकांच्या लाईफमध्ये काहीतरी एक व्हॅल्यू ॲड व्हावी याच्यासाठी एक पॉडकास्ट करावा आणि तो टेलिपॅथीला पुढे घेऊन जाईल. सो एक जे प्रेक्षक नवीन आहेत त्या प्रेक्षकांसाठी पहिला माझा प्रश्न आहे की टेलिपॅथी नेमकी काय असते? अगदीच. आपण ज्यांना टेलिपॅथीबद्दल काहीच माहिती नाही आहे अशा लोकांसाठी थोडंसं सांगूया. टेली हा एक ग्रीक शब्द आहे आणि टेलीचा अर्थच असा आहे की दूर, लांब, अंतरावर असणं.
आणि याची जी एक पाठी म्हणजे आपण आपल्या पंचेंद्रियांच्या माध्यमातून ज्या आपल्या संवेदना आहेत याच्या सगळ्याच्या माध्यमातून आपण त्या दूरवर असणाऱ्या ऊर्जेशी टेलिपथीच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. हे आहे टेलिपथी. बरं. आता परत एकदा जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की पूर्ण 100% हे जरी सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं नसलं टेलिपथी, तरीसुद्धा त्याच्यावर अजूनही भरपूर रिसर्च चालू आहे. 70% तुम्ही मगाशी सांगितलं तसं त्याच्यावरती लोकांनी शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि ती सिद्ध झालेली अनुभव आलेले आहेत लोकांना. तसेच आता 30% राहिलेले आहेत. पण मी काय किंवा इतर असे जे टेलिपॅथी कम्युनिकेटर आहेत तर त्यांना हे वारंवार अनुभव येत असतात आणि याच्यासाठी आम्ही कोणीही वेगळे नाही आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की कुठली एक दैवी देणगी त्याला असणं म्हणजेच फक्त टेलिपॅथी कम्युनिकेटर तुम्ही बनू शकता किंवा तरच तुम्ही संवाद साधू शकता असं अजिबात नाही आहे. सगळ्यांमध्ये ही क्षमता आहे. बरोबर. फक्त आपण म्हणतो तसं की हे टेक्निक आपण वापरलं नाही आहे, त्यामुळे ते सुप्त अवस्थेत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन बसलेलं आहे असं म्हणू शकतो. असं सोपं सांगण्याचं म्हणलं तर. आणि त्याच्यावरची थोडीशी आपण धूळ झटकली, पुन्हा ते तंत्र आपण नव्याने शिकलो की आपल्याला ते जमणार आहे. त्यामुळे टेलिपॅथी हे सगळ्यांना जमणार आहे. त्याच्या माध्यमातून सगळे लोक संवाद साधू शकतात. आता याचं सगळ्यात महत्त्व हेच आहे की दूरवर असणाऱ्या गोष्टीशी, जसं की आपण टेलिफोन म्हणतो. टेलिफोन हे नाव त्याच्यासाठी आहे की दूरवर असणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी म्हणूयात आपण त्या एका माध्यमातून आपण त्याचा आवाज ऐकू शकतो किंवा संभाषण आपण करू शकतो. तर आता ह्या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत म्हणजे टेलिफोनच्या, या कोणी बघितल्या आहेत का? तर नाही बघितलेल्या आहेत. मोबाईलच्या बघितल्या आहेत का? नाही बघितलेल्या आहेत. रेडिओच्या बघितलेल्या आहेत का? तर नाही बघितलेल्या आहेत. पण आपण जर एक स्टेशन ठरवलं की मला रेडिओ मिर्ची समजा ऐकायचं आहे किंवा अजून काही ऐकायचं, तर आपण तेवढाच तिथली ती फ्रिक्वेन्सी आपण सेट करतो. येस, फ्रिक्वेन्सी आपण सेट करतो आणि आपण बरोबर त्या स्टेशनला कनेक्ट होतो आणि मग आपण ते ऐकू शकतो. बरोबर. तसंच टेलिपॅथी हे आहे. आपण त्या एका विशिष्ट ऊर्जेशी कनेक्ट होतो आणि मग आपण संवाद साधू शकतो. मग आता ऊर्जा जिथे आहे ती सगळ्यांमध्येच आहे. म्हणजे ती निर्जीव वस्तूंमध्ये पण आहे, झाडामध्ये पण आहे, निसर्गात प्रत्येक घटकामध्ये ऊर्जा आहे. म्हणजे डोंगरामध्ये आहे, दरीमध्ये आहे, विहिरीमध्ये आहे, सगळ्या ठिकाणी ही ऊर्जा आहे. आपल्यामध्ये आहे. आपण सगळेच एक ऊर्जेचाच एक काय म्हणतो भाग आहोत किंवा केंद्र आहोत. सो आपण सगळ्यांशी जिथे जिथे ऊर्जा आहे तिथे आपण सगळीकडे टेलिपॅथीच्या माध्यमातून संवाद साधू शकतो. त्यामुळे हा कुठलाही जादूटोणा किंवा अंधश्रद्धा हे लोकांनी मानू नये. हे एक सोपंसं टेक्निक आहे खरं तर आणि जे कोणीही शिकू शकतं. सो फक्त एक आहे की आत्ता असं नाहीये, हे आधीपासूनही चालत आलेलं आहे. आणि थोडंसं म्हणजे ह्याच्यातही हजारो प्रयोग झालेले आहेत, सक्सेस झालेले आहेत काही प्रयोग त्यातले. तसंच मी आधीच्याही पॉडकास्टमध्ये सांगितले तेच उदाहरण मुद्दामून सांगू इच्छिते की जेव्हा रामराजे पुन्हा वनवासातून राज्यात परत येतात तर तेव्हा कोण होतं हा मेसेज आणणारं की अमुक अमुक दिवशी अमुक तिथीच्या दिवशी या इतके वाजता ते येणार आहेत वनवासातून, हे सांगणारं मेसेज सांगणारं होतं कोण? कोणीच नव्हतं. हा मेसेज बरोबर या दिवशी ते येणार आहेत आणि त्याच्या आधीपासून पूर्ण राज्यामध्ये सगळी त्यांच्या स्वागताची तयारी करणं हे कसं झालं? तर हे टेलिपॅथीच्या माध्यमातून त्यांच्या गुरूंकडे हा मेसेज आधीच आला असल्या कारणाने पूर्ण राज्यात सगळी तयारी आधीपासून सुरू होती. सो हे इतकं जुनं आहे. तेव्हा ते अगदी सहजरित्या ते वापरत असत. आणि आपल्याला थोडासा आता मी कायम शिकवतानाही म्हणते की आपण म्हणून एक मनुष्य प्राणी म्हणजे आपण थोडेसे जास्तीचे शहाणे झालेलो आहोत. आपण सगळीकडे लॉजिक, सगळीकडे आपल्याला कुठेतरी पुरावा लागतो किंवा सायंटिफिक काहीतरी त्याला एक रिझन लागतं. सायंटिफिकली ती गोष्ट प्रूव्ह असेल तरच आपण त्यावर विश्वास ठेवतो. नाही तर आपण येस तेही हो. सो तिकडे प्रूव्ह झालेली कुठलीही गोष्ट खरी आहे, सगळं खोटं आहे, आपलं सगळं खोटं आहे असं दुर्दैव आहे. पण आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून सांगते की हे कुठलीही अंधश्रद्धा नाही किंवा हे कुठलीही दैवी देणगी नाही आहे. ही प्रत्येकामध्ये असणारी एक क्षमता आहे
म्हणजे फक्त आपण प्रत्येक जण टेलिपॅथिक संवाद साधू शकतो. सगळे साधू शकतात, सगळे. तुम्ही आत्ता शिकलात तर आपण जसं तुम्ही आत्ता सांगितलं तसं आपण सगळेजण त्याच्यासाठीचा एक छोटासा एक्सपेरिमेंट एक शेवटी करणारच आहोत. तेव्हा लोकांना त्याचा अनुभव येईलच. आणि मी म्हणूनच सांगते की तुम्ही अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला आपोआप विश्वास बसतोच किंवा बसायला भाग पाडते ती गोष्ट. त्यामुळे टेलिपॅथी हे कुठलंही जादूटोणा नाहीये, काही नाहीये. खूप छानसं अगदी सुंदर असं तंत्र आहे. आणि मी असं म्हणते की त्यांनी ना खरं म्हणाल तर आपण खूप एकमेकांशी जोडले जातो. आपण त्या प्रत्येक ऊर्जेशी जोडले जातो. हे खूप छान आहे. कनेक्ट राहतो आपला एकमेकांशी. प्रत्येक वेळेला आत्ता तर आपण या धकाधकीच्या जीवनात आपल्या लगेचच एकमेकांना जाऊन भेटणं किंवा काही ठीक आहे फोन कॉल करू शकतो आपण. काही वेळेला आपल्या मनात पण असतं खूप वेळा की फोन करायचा आणि राहून जातं. आपण नाही तेवढा वेळ देऊ शकत. पण टेलिपॅथी अशी एक गोष्ट आहे की आपण त्यातून आपला पाठवलेला मेसेज त्या क्षणाला त्या व्यक्तीपर्यंत जाऊन पोहोचतो. नक्कीच. खूप छान. आत्ता इथपर्यंत तर लक्षात येतं की लोकांना, आता जसं मी इंट्रोडक्शनमध्ये पण सांगितलं की आपण एखाद्या व्यक्तीची आठवण काढली आणि त्याचा अचानक फोन येणं, हा सुद्धा एक टेलिपॅथीचा प्रकार आहे. परंतु हा झाला कोइन्सिडेंटल टेलिपॅथी ज्याला आपण म्हणू शकतो. परंतु ही टेलिपॅथी अगदी मला एखाद्या व्यक्तीसोबत साधायची असेल तर काय करावं लागतं, म्हणजे कशा पद्धतीने साधली जाऊ शकते? येस. आत्ता जे तुम्ही म्हणालात पहिला प्रकार, हे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे स्पॉन्टेनियस टेलिपॅथी याला आपण म्हणू शकतो. म्हणजे काय तर आत्ता जसं तुम्ही म्हणाले की अचानकपणाने मेसेजांची ह्या टेलिपॅथीच्या माध्यमातून देवाणघेवाण झाली आहे. पण इंटेन्शनल असं पण त्याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रकार येतो. तो म्हणजे काय की ठरवून मी समोरच्या एखाद्या ऊर्जेला किंवा एखाद्या स्पेसिफिक एखाद्या व्यक्तीला, आपण ऊर्जाच म्हणूयात त्या सगळ्यासाठी कारण त्यात सगळं आलं, तर त्या ऊर्जेला आपण ठरवून एखादा मेसेज पाठवणं. जसं की मला आत्ता ठरवून एखाद्या प्राण्याशी संवाद साधायचा आहे किंवा जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण त्या माध्यमातून वास्तूच्या ऊर्जेशी पण बोलू शकतो. तर घराच्या ऊर्जेशी म्हणा, रिकाम्या जागेच्या ऊर्जेशी, एखाद्या दुकानाशी म्हणा, बोलताना सुद्धा आपण स्पेसिफिक त्या ऊर्जेशी बोलू शकतो. आणि आपण ठरवून त्यांना एखादा संदेश पाठवू शकतो आणि ठरवून त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्याकडून काय संदेश येत आहेत आपल्याला ते आपण जाणून पण घेऊ शकतो. सो हे 2 वे कम्युनिकेशन आपण टेलिपॅथीमधनं करू शकतो. सर, एक प्रश्न माझ्या मनात जो उठलाय तो प्रेक्षकांच्याही मनात आला असेल की मी आत्ता फॉर एक्झाम्पल मला माझ्या आईची आठवण काढायची किंवा मला आईला मेसेज पाठवायचा आहे काहीतरी, टेलिपॅथिकली, पण ती सुद्धा त्या गोष्टीसाठी अवेअर असावी लागते? काही गरज नाहीये, काही गरज नाहीये. अच्छा. आपल्याकडून आपण तो मेसेज सेंड करून पाठवून दिलाय तो. आता जसं आपण मोबाईलमध्ये करतो की तो पाठवून दिलेला आहे, तो पाठवून दिलेला मेसेज हा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो हे नक्की आहे. बरं. फक्त आपण म्हणतो तसं की काही वेळात ती व्यक्ती ती पाहते. तसंच टेलिपॅथीचा एक साधारण आपण प्रयोगामध्ये बघणार आहोत 24 तासात तरी आपला तो मेसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेला असतो. ओके. खरं तर लगेचच पोहोचतो, पण 24 तासात नक्की आपल्याला कॉल बॅक म्हणा किंवा काहीतरी त्या व्यक्तीकडून येतच त्या संदर्भातला. त्या व्यक्तीपर्यंत हा मेसेज जातो की मी तुझी आठवण काढलेली आहे. असं अजम्पशन करूयात की आपण आता समजा व्यक्तीसोबत संवाद साधतोय, व्यक्ती दूर असावी लागतेच का? येस. टेलिपॅथीचा अर्थच तो आहे ना की दूरवर असावी लागते. पण पुन्हा एकदा आता हे सगळं मी पण इतके वर्ष प्रॅक्टिस करण्यामुळेच मला त्याचा एक अनुभव यायला लागले. तसं की लहान मुलांशी आता अगदी त्यासाठीच हा प्रश्न होता. अगदी छोटं एक तुम्हाला उदाहरण देते की आपण म्हणतो की आईशी नाळ जोडलेली असते म्हणून सगळं कळतं आईला की त्याला भूक कधी लागलीये, त्याला झोप कधी येते. पण असं नाहीये. सगळ्याच गोष्टी फक्त नाळ जोडली गेलेली आहे आणि तो आईच्याच एक अंश आहे किंवा तिच्याच हाडामासाचा बनलेला आहे म्हणून तो कनेक्ट आहे, तर तोही आहेच आहे. पण त्याहीपेक्षा आई गाढ झोपलेली असताना तुम्हाला माहिती असेल की बाळांचं फक्त डोळे उघडले तरी म्हणजे त्या बाळांनी रडण्याची पण आवश्यकता नसते खरं तर, तरी सुद्धा आईला आपोआप जाग का येते सांगा बरं मला. येस. तुमच्याकडे एक लहान बाळ आहे, तुम्हाला माहिती असेल की तुमच्या मिसेसना कोणी सांगायची गरज नाहीये किंवा त्याच्या हालचालीमुळे जाग आली आहे, त्याच्या रडण्यामुळे जाग आली आहे, असं नाहीये. बाळाने डोळे उघडले की आईला आपोआप जाग येतेच त्या क्षणी. मग पहाटे असू देत, मध्यरात्री असू देत, पण ती जाग येते. तर हे टेलिपॅथी आहे. कारण टेलिपॅथीमधून बाळ आईला संदेश पाठवत असतं की मी उठलो आता, मला भूक लागली आहे, तू पण उठ आता, म्हणून आई जागी होते. पण हे इतकं सहजरित्या सर घडत असताना आपल्या रोजच्या जीवनामध्ये की आपल्याला कळतच नाही. ते आपल्या बाबतीत ते नकळतपणाने घडतं. त्यामुळे आपल्याला कळत नाही की हे टेलिपॅथी आहे म्हणून.
मी हे तर एक मी तुम्हाला छोटंसं उदाहरण दिलं. त्याच्यासाठी अजून एक महत्त्वाचं म्हणजे की दुर्दैवाने काही अशी मुलं आहेत जी स्पेशल चाइल्ड आपण म्हणतो, किंवा ऑटिस्टिक मुलं जर असतील किंवा, तर अशा मुलांशी संवाद साधणं पालकांसाठी खूप अवघड असतं. म्हणजे बिचारे ऑलरेडी बाकीच्या थेरपी घेत असतात किंवा सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठीचे प्रयत्न चालू असतात त्यांचे, पण शेवटी आपल्याला असं वाटतं ना की आपल्या मुलाच्या मनात काय चाललंय किंवा त्याला ते काय आपल्याला हवंय कळावं. किंवा त्याच्या भावना, हा एक आई वडील म्हणून आपल्याला अशा पालकांना जरूर वाटत असतं ना की इतर मुलांसारखं माझ्या मुलाला काय आवडतंय, त्याला आत्ता काय वाटतंय, त्याला काय म्हणायचंय हे माझ्यापर्यंत पोहोचावं. तर मी असं म्हणते की टेलिपॅथीच्या माध्यमातून आई वडील अशा स्पेशल जी मुलं आहेत त्यांच्या भावना जाणून घेऊ शकतात, समजून घेऊ शकतात, आणि आई वडिलांचं म्हणणं सुद्धा टेलिपॅथीच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचू शकतं अशा. सो असे तुम्ही कदाचित पाहिलंही असेल की असे पण प्रयोग भरपूर झालेले आहेत की अशा गोष्टीतून पण संवाद होतो, देवाणघेवाण होते, मेसेजेस पालकांचे मुलांपर्यंत आणि मुलांचे पालकांपर्यंत पोहोचवले जातात. पण परत एकदा आपल्याकडे या सगळ्याला एक वेगळं काहीतरी नाव दिलं जातं आणि लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी जर करताय तर त्याच्याबरोबर हे करायला हे नुकसानकारक तर कोणाचंच नाही आहे. त्यामुळे तुम्ही ह्या माध्यमातून पण एकमेकांशी संवाद साधायला सुरुवात करा. ट्राय केलं पाहिजे. येस, ट्राय केलं पाहिजे. आणि मला हे सगळं जाणीव व्हायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला माहिती आहे तसं की टेलिपॅथी मी शिकवते सुद्धा. तर माझ्या आत्ताच्या लेटेस्ट दोन्ही तिन्ही बॅचमध्ये असे स्पेशल चाइल्ड असणाऱ्या पालकांनी ॲडमिशन घेतल्या आणि त्यांनीच मला हे नव्याने सांगितलं की आम्ही हे मुलांशी संवाद साधण्यासाठी म्हणून शिकतो आहोत तुमच्याकडे. होतं सक्सेसफुल? येस, होतो ना, होतो, नक्कीच होतं सर. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला लगेच सुरुवात व्हायला लागते की मेसेजेस येणं, जाणवणं किंवा मुलाला काय म्हणायचं हे कळणं पालकांना आधीच, पालकांच्या भावना मुलांपर्यंत पोहोचणं, हे सुरुवात छान होते. असा माझा पण असा एक्सपिरियन्स अगदी आहे. ऑटिस्टिकच असण्याची गरज नाही तर माझ्याकडे आता बिईंग अ डॉक्टर, माझ्याकडे जेव्हा काही पेशंट्स येतात लहान बाळाला घेऊन 4 Yes, महिने, 3 yes, महिने, 5 yes. महिन्याच्या, हां. तेव्हा डॉक्टर कालपासून बाळ रडतंय, का रडतंय माहीत नाही, फक्त रडतंय. हां. म्हणजे अगदी ते काही अशा मुलांचं सुद्धा कळू हो, शकतं कळू आपल्याला. शकतं ना सर. म्हणजे आपण आपलं वरून सगळे प्रयत्न करत असतो हम्म. की पोट दुखतंय का, डोकं हां. दुखतंय का, त्याचं कान दुखतोय का, काही झालंय का, असं आपण सगळं बघत असतो. पण नक्कीच मी असं म्हणेन की इतर सगळं करण्याबरोबरच आपण हाही एक प्रयत्न करून बघू शकतो की मुलाला काय झालेलं आहे. टेलिपॅथीच्या माध्यमातून आपण त्याच्याशी संवाद साधून आपल्याला नक्कीच हे समजून घेता येतं की त्याला नक्की काय प्रॉब्लेम आहे, अच्छा. की बाबा त्याचं पोट खराब आहे किंवा अजून काही त्याला होतंय, कान दुखतोय किंवा अजून काही होतंय त्याला कुठे, या गोष्टी समजतात सर. ओके, इथपर्यंत ठीक आहे. सुरुवातीला तुम्ही बोललात की आपण एखाद्या ऊर्जेशी येस. संवाद साधतो, हो. परंतु मयत व्यक्तीसोबत सुद्धा संवाद साधला जातो टेलिपॅथीच्या माध्यमातून. येस, आपण सर मृत व्यक्तींशी पण खरं तर संवाद साधू शकतो. माझ्याकडे येणारे भरपूर लोक मला असं विचारतात की मॅडम माझी आई मागच्या वर्षी गेली आहे, वडील गेले आहेत किंवा असं कोणी असेल जवळचं तर माझ्या नातेवाईकांशी बोला. पण मी हे करत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण ना मनुष्य प्राणी सगळेच आपण जास्ती इमोशनल असतो सर. आपण इमोशन्समध्ये खूप अडकणारे असतो सगळेच जण. सो या ऊर्जा ज्या असतात, गेलेल्या व्यक्तीची जी ऊर्जा असते, म्हणजे त्याचा आत्मा म्हणूयात आपण, त्याला एक आत्मा हे नाव देऊयात आपण आता. तर आत्मस्वरूपात जेव्हा ते असतात ना, तर त्याचा त्रास होतो त्या ऊर्जेला सुद्धा आणि आपल्याला सुद्धा. कारण आपण इमोशनली अडकलेलो असतो. त्यामुळे आपल्याकडे म्हणतात बघा की इमोशनली एखादा माणूस जर अडकला तर तो पटकन त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही, किंवा आपण म्हणतो ना की तो घरातल्या सगळ्या लोकांमध्ये गुंतून राहिलेला असतो. अर्धवट संसारातून एखादा मनुष्य गेला असेल तर त्याच्या पण सगळ्या गोष्टी तिथे, सगळ्या गोष्टी त्याच्या अडकलेल्या असतात. म्हणजे काय असतं तर त्याचे इमोशन्स असतात ना तिथे, भावना असतात त्याच्या. माझ्या बायकोमध्ये असतील, माझ्या मुलांमध्ये असतील, त्या अडकलेल्या असतात, आईवडिलांमध्ये असतात. तर त्या ऊर्जेचा त्रास होऊ शकतो दोन्ही बाजूला. त्यामुळे फक्त आपण तो संवाद नाही साधायचा, कटाक्षाने तो टाळायचा, कारण त्याचे इतर थोडेसे त्रास होऊ शकतात. त्यामुळे मी ते करत नाही. पण ठरवून तुम्ही हे करू शकता, त्याही ऊर्जेशी तुम्ही बोलू शकता. पण अगदीच गरजेचं असेल तर स्वतःच्या म्हणजे आपण म्हणतो ओन रिस्कवरती लोक करू शकतात. हे टेक्निक शिकल्यानंतर सर तुम्ही कोणाशी बोलू शकता, हे मी अगदी सांगू शकते, खात्रीशीर सांगू शकते. हे तुम्ही कोणाशी बोलू शकता. मग आपण हेही लोकांना खोटं वाटेल, पण आपण
ईश्वराशी एकरूप होणं किंवा त्याच्याशी काय म्हणूयात संवादसुद्धा आपण साधू शकतो टेलिपॅथीच्या माध्यमातून. म्हणजे आपलं जे काही श्रद्धास्थान असेल तिथे सुद्धा आपण ठरवलं तर संवाद साधू शकतो सर. असे पण मला अनुभव आहेत की आणि हे मला येण्यापेक्षा सुद्धा माझ्या अनेक विद्यार्थ्यांना आलेले अनुभव आहेत की ते सांगतात की मला असं जाणवलं की मी स्वामींचं खूप करते तर त्यांचा प्रेझेन्स मला जाणवला किंवा त्यांनी मला असं काही गोष्टी सांगितल्या. हे अनुभव सर खूप येतात लोकांना, भरपूर येतात. सो तुम्ही तुमचं श्रद्धास्थान असणाऱ्या ठिकाणी, कारण ती सुद्धा एक ऊर्जा आहे ना, आपण त्या ऊर्जेला वेगवेगळी नावं दिलेली आहेत की कोणी त्याला स्वामी म्हणून श्रद्धास्थान आहे, कोणाचं ते गणपती म्हणून आहे, कोणाचं सरस्वती म्हणून आहे, लक्ष्मी म्हणून आहे. पण या सगळ्या ऊर्जेशी तुम्ही कनेक्ट होऊ शकताच ना. मॅनिफेस्ट करणं किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सगळं काय आहे सर? हे सगळं पण तेच आहे, वेगळं काही नाही आहे. ही सगळी तीच दुनिया आहे ज्याचा आपण पण एक छोटासा घटक आहोत आणि या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आणि याचे अनुभव येतात आपल्याला जेव्हा आपण स्वतः पण त्याच्यामध्ये काम करतो किंवा रोज त्याची प्रॅक्टिस करतो तेव्हा आपल्याला अनुभव यायला लागतात तसे. तुम्ही कधी साधलाय मृत व्यक्तीशी संवाद? नाही, म्हणजे मी असा प्रयत्न खूप वेळा करते की आपण बोलून बघूयात, म्हणजे माझ्याच आईवडिलांची असं माझी खूप वेळा इच्छा होते, पण मी ते कटाक्षाने टाळते. कारण असंच पुन्हा एकदा की नको आता त्या ह्याच्यात आपणही गुंतून पडायला नको आणि त्याही जो काही त्या आत्म्याचा प्रवास आहे तो त्यांचा सुखरूप होऊ दे म्हणून मी नाही बोलायला जात. नेचरच्या विरोधात वाटतं हे? नेचरच्या विरुद्ध नाही म्हणता येणार सर हे, कारण निसर्गाचेच सगळेच आपण घटक आहोत आणि या निसर्गातूनच आलेली ही एक निसर्गातूनच आलेलं हे एक टेक्निक आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हे निसर्गाच्या विरुद्ध कसं होईल नाही म्हणू शकत आपण तसं. असं होतं की हे शिकल्याच्या नंतर थोडंसं याचे काही स्टेजेस वगैरे असतात? नाही, ॲडव्हान्स वगैरे? अजिबात नाही, अजिबात नाही. किंवा असं असतं की एखादा व्यक्ती खूप लवकर शिकू शकतो, ज्याची अवेअरनेस खूप छान आहे, जो इमोशनली फार कनेक्ट होतो लवकरात लवकर, तो लवकर शिकतो. काही लोक तर मी असे रिपोर्ट्स पण वाचले याच पॉडकास्टसाठी, तर ते हेरिडिटरीच त्यांच्याकडे ते आलेलं असतं की जन्मजातच ते झाडांशी प्राण्यांशी वगैरे असे काही होऊ शकतो. तर याच्यामुळे फरक पडतो? थोडासा पडतो सर. म्हणजे जसं आपण म्हणतो की जसे आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये कसे 50 विद्यार्थी 50 तऱ्हेचे विद्यार्थी असतात की एकच गणित जे एखादं मूल एका मिनिटात सोडवू शकतं, एखाद्याला 1.25 मिनिट लागतो, एखाद्याला 1.5 मिनिट लागतो, एखाद्याला ते 2दा करावं लागतं. तसंच हे आहे, प्रॅक्टिसने हे सगळ्यांना जमतं, पण कोणाला जमणार नाही असं अजिबात नाही आहे. पण याच्यासाठी वेगळी काही तुमच्यामध्ये क्षमता हवी किंवा वेगळं काही तुम्हाला त्याच्यासाठी करण्याची गरज आहे तर असं नाही आहे. पण हां, अर्थातच जी लोकं खूप सेन्सिटिव्ह असतात, थोडंसं मन एकाग्र करण्याची ज्यांची थोडीशी पॉवर जास्ती असते किंवा इंट्युएशन पॉवर ज्यांची जास्ती चांगली आहे त्या लोकांना मात्र पटकन कनेक्ट होतात ते. इतर लोकांना थोडासा 1-5 मिनटं वेळ जास्ती लागेल, तर ह्या लोकांना ते लगेचच कनेक्ट होतात. म्हणजे माझा असा अनुभव आहे की 6 दिवसाच्या क्लासमध्ये लोक 2ऱ्या-3ऱ्या दिवशीच ऑटोमॅटिकली कनेक्ट व्हायला लागतात, बोलायला लागतात, जाणवायला लागतं. त्या क्लासमध्ये असणाऱ्या 50 विद्यार्थ्यांमध्ये त्यांना एकमेकांच्या घरी कुठली भाजी केलेली आहे आज किंवा पदार्थ केलेला आहे हे सुद्धा सर सांगतात आणि माझ्याकडे याचे प्रूफ आहेत. म्हणजे असं तर हे तर मी खात्रीशीर सांगू शकते की माझ्या घरी आज काय स्वयंपाक आहे बनलेला हे सुद्धा विद्यार्थी पटकन सांगतात कधी की मॅम आज तुमच्याकडे, मला असं ना एकदम आत्ता टेलिपॅथीमधून मेसेज आला, असं सहज बोलून जातात की आज तुमच्याकडे बिर्याणी केली आहे ना. हे माझ्याकडे झूमचे रेकॉर्डिंग्ज आहेत सर. म्हणजे हे तर मी बिलकुल खोटं सांगत नाही आहे. असे अनुभव खूप गमतीशीर येतात. एकमेकांना सांगतात की तुम्ही अमुक अमुक नाव ना, मला एकदम आत्ता तुमच्याकडनं मेसेज आला की तुमचा पाय दुखतोय बहुतेक, असे गमतीशीर मेसेजेस येतात एकमेकांचे विद्यार्थ्यांचे सुद्धा. आणि शेवटच्या दिवशीपर्यंत तर धमाल चालते. त्यामुळे की त्यांना ते इतका इंटरेस्ट डेव्हलप होतं की असं कसं कळतंय आपल्याला, कसं कळलं की मॅमच्या घरी आज काय स्वयंपाक बनलेला आहे किंवा काय पदार्थ केलेला आहे. असे खूप मजा येतात सर. आणि नकळतपणाने पण तुम्हाला खूप, जेव्हा तुम्ही यात येता म्हणजे टेलिपॅथी कम्युनिकेटर म्हणून तुम्ही काम करताना, तेव्हा तुम्हाला नकळतपणाने पण खूप सारे मेसेजेस येत असतात. ओके. प्राणी तर खूप कनेक्ट होतात तुम्हाला, कारण त्यांना कळतं, त्यामुळे ते लवकर तुम्हाला कनेक्ट होतात. रस्त्यावरनं जाताना सुद्धा
म्हणजे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल कदाचित, पण अगं बाई अरेच्या जो पहिला मूवी तेव्हा कसं मनातलं ऐकू येतं, तसं काही काही वेळेला प्राण्यांच्या बाबतीत होतं ना, की आपल्याला तिथे थांबवायला लागतं त्याची हायेस्ट लेवल असेल त्यांना. कदाचित टेलिपॅथिक कम्युनिकेशन. कम्युनिकेशनची. सो तिथे येतात ना मेसेजेस, सांगतात, काही प्राणी बोलतात, प्राणी सांगतात काही काही गोष्टी. रस्त्यावरचे भटकी कुत्री असतात, ती पण अशी जाता जाता आपल्याला काहीतरी मेसेज देतात, सांगतात, पाणी मागतात, अन्न मागतात, काहीतरी खाण्यासाठी मागतात. असं खूप अनुभव येतात सर, खूप. आणि खूप इंटरेस्टिंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी असं म्हणेन की मी असं म्हणते की जे याला अंधश्रद्धा समजतायत, चूक समजतायत, किंवा अजून ते सायंटिफिकली प्रूव्ह नाही आहे समजतायत, तर मी असं म्हणते की तुम्ही करून बघा आणि त्याहीपेक्षा अनुभव घ्या. आणि दुसरी गोष्ट की यांनी अपाय नक्कीच कोणाला होत नाही. झाला तर फायदाच आहे, पण अपाय काहीही होत नाही, कोणाचं नुकसान यातून होत नाही. मग करून बघायला किंवा शिकायला काय हरकत आहे. याच्यात ज्या मला 3 पॉसिबिलिटीज जाणवतात. हं. जसं आपण बोललो की टेलिपॅथिक कम्युनिकेशन. दुसरं असं मला वाटतं की थोडंसं कल्पनाशक्ती, की आता मला हा मेसेज आला, हं. ती एक माझीच कल्पनाशक्ती असते की खरंच टेलिपॅथिक कम्युनिकेशन नाही होतं. सर, आणि खरंच तिसरं एक इंट्युजन मला थोडंसं हां, वाटतं. येस. कारण कल्पनाशक्तीला सुद्धा किती म्हणलं तरी लिमिटेशन्स आहेत. आणि कल्पनाशक्तीला तुम्ही अगदी कोइन्सिडन्स असं नाव देऊयात आपण, अगदी की ठीक आहे, योगायोग होता म्हणूनच ते टॅली झालं. हां हां. पण प्रत्येक वेळेला कसं होईल? प्रत्येक वेळेस अचूक येत आहे. प्रत्येक वेळेला अचूक कसं येईल? येतं का? येस. मी आत्तापर्यंत ऑलमोस्ट 500पेक्षा जास्ती वास्तूंशी बोललेली आहे सर. फक्त वास्तूंबद्दल सांगते मी. आणि जवळजवळ एक 200-250 प्राण्यांशी तर नक्कीच बोललेली आहे मी. म्हणजे लोकांकडून आलेल्या केसेस म्हणते आम्ही, म्हणजे असंच मी बोलते ते वेगळं. पण म्हणजे त्या अनुभवांमध्ये आत्तापर्यंत टॅली झालेल्या सगळ्या तंतोतंत जुळणाऱ्या गोष्टी आहेत. आजपर्यंत असं कधीच मला कोणी म्हणलं नाही आहे की, आता एक एक्झाम्पल तुम्हाला त्याच्यासाठीचं देते की एकांच्या घराचं आत्ता मी टेलिपॅथी कम्युनिकेशनच्या दरम्यान त्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये कवड्या होत्या. आणि मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे घरात कवड्या आहेत, तर त्यांना आधी आठवेच ना. आणि मग त्यांना आठवलं की म्हणे खूप पूर्वीपासूनच्या आमच्याकडे, आम्ही 2-3 पिढ्यांपासूनच्या आमच्याकडे त्या एका अशा डबीमध्ये ठेवलेल्या आहेत. आणि मॅडम म्हणे त्या आता खूप पिवळ्या रंगाच्या अशा झालेल्या आहेत. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की त्या आता ह्या काहीही ज्या विशिष्ट गोष्टी आहेत या सगळ्याला पण एक एनर्जी असते ना सर. तर त्या प्रॉपर चार्ज करणं, त्याची व्यवस्थित निगा राखणं, थोडक्यात म्हणजे हे जर आपल्याकडनं होत नसेल ना, तर मग ते तुमच्या त्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी सगळीकडे पसरवायला सुरुवात करतात. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही हे विचारा प्रॉपर, त्यातलं काही तुटलं असेल, काही खराब झालं असेल तर ते सरळ विसर्जन करा, कारण या एनर्जीजसुद्धा घरामध्ये खूप त्रास देतात. सो असे खूप अनुभव येतात. आता पुन्हा एकदा की विश्वास ठेवायला भाग पाडतं, कारण त्यांना काय माहिती आहे की आम्हाला काहीच माहिती नसतं. मला फक्त त्या घराच्या मालकांचं नाव माहिती असतं, बाकी काहीच माहिती नसतं. हो, तुम्ही मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की तुम्ही तिथे जातही नाही. नाही. टेलिपॅथीचा अर्थच बदलेल ना मग. कारण टेलिपॅथीची व्याख्याच ती आहे की दूरवर असणाऱ्याच आपण ऊर्जेशी फक्त बोलू शकतो किंवा बोलतो. त्यामुळे मी माझ्या इथे ऑफिसमध्ये घरामध्ये बसूनच संवाद साधत असते आणि मग छान सैर करून येते त्यांच्या सगळ्या घराची. मग दिसतात त्यातल्या पण मी म्हणलं तसं की अशा काही एनर्जीज ज्या त्रास देणाऱ्या असतात त्या फक्त लवकर दिसतात आपल्याला. आणि मग आपण सांगू शकतो की नाही, इथे हे तुम्ही काढून टाका किंवा या गोष्टी हे विसर्जन करा. अशा खूप गोष्टी असतात. आणि सर खूप गोष्टी दिसतात, बारीक सारीक गोष्टी दिसतात. परत सगळ्यांना मी सांगते की हे काही वास्तुशास्त्र नाही आहे, पण ती ऊर्जा, खटकणारी ऊर्जा किंवा निगेटिव्ह एनर्जी ह्याचा मात्र आपल्याला टेलिपॅथीमधून नक्कीच गोष्टी समजतात किंवा त्याची जाणीव होते आपल्याला. वास्तू बोलते म्हणजे कोण बोलतं तुमच्याशी? ऊर्जा बोलते. त्या वास्तूची जी ऊर्जा आहे ती आपल्याशी बोलते. इथे जे एक्झाम्पल दिले तुम्ही, त्या घरामध्ये त्या देवाऱ्यात कवड्या होत्या आणि त्या पिवळ्या पडत चालल्या होत्या, मग ते कुणी सांगितलं तुम्हाला की काही, म्हणजे तो मेसेज कसा आला हे जाणून घेण्यास इच्छुक आहे मी. नाही, मला व्हिज्युअल होतं. मला प्रॉपर आपल्या पंचेंद्रियांमधनं आपल्याला जेव्हा हे मेसेज येतात ना, मला प्रॉपर कवड्या दिसलेल्या होत्या. पण त्या पिवळ्या दिसल्या. मग याचा अर्थ असा की त्या निगेटिव्ह एनर्जी आहे, तुमचं इंटरप्रिटेशन होतं? नाही. पण ते आपण म्हणतो ना की खराब झालेल्या अवस्थेतल्या, तुटलेल्या अवस्थेतल्या, हे प्रॉपर दिसतं सर. आता इथं तुम्ही म्हणू शकता, आता इथे मला
मग ठीक आहे, अगदी माझी कल्पनाशक्ती असेल इथे की इथे काहीतरी आहे, मग मला दुसरं का नाही काही दिसलं. नाही नाही, हे कसं होतं, कसं घडतं, हे प्रेक्षकांसाठी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. तर मला तिथे प्रॉपर जेव्हा जाणवलं ना, तर तिथे आता हे मी क्लासमध्ये सगळ्यांना सांगते की तिथे ती एनर्जी नेगेटिव्ह असण्याच्या काही साईन्स असतात आपल्याला येणाऱ्या. जसं की आता काही वास्तूमध्ये आपण टेलिपॅथी करताना डोकं जड होणे, किंवा घाणेरडा वास येणं, किंवा आपल्याला काही क्षणापुरतं आतून फिलिंग अनइझी असं जाणवायला लागतं. तर या सगळ्या काही ज्या साईन आहेत ना सर, या सगळ्या आपल्याला सांगतात की काहीतरी तिथे निगेटिव्हिटी आहे, म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहे काहीतरी. आणि काही वेळेला तर एंटिटीज पण दिसतात. आता एंटिटी म्हणलं की आपण लोकांना कसं म्हणतील की मग तुम्हाला भूत दिसतं का, तर नाही, पण काहीतरी एक फिगर, नाही नाही नाही, काहीतरी एक फिगर दिसते आपल्याला, अशी एक खूप पुसटची, की जी दाखवते आपल्याला की इथे काहीतरी नाहीये एनर्जी चांगली किंवा काय, अशा गोष्टी दिसतात सर. मग त्याचा उपाय काय करता? मग त्याच्यावरती आपण सांगतो लोकांना की जर आवश्यक असेल तर इथे एक आहे की इथे टेलिपॅथीची मर्यादा संपते सर, कारण मी त्यातली काही मी काही त्यातली तज्ज्ञ नाही आहे की त्याच्यावरची रेमेडी सांगणं. पण ॲटलिस्ट आपण जसं म्हणतो ना की कुठे दुरुस्ती करायची आहे हे जरी आपल्याला डायग्नोसिस होणंच खूप आवश्यक असतं, आणि टेलिपॅथी ते काम करतं. आणि अर्थात काही वेळेला असं सुद्धा मेसेजेस येतात की ह्याच्यावर काय उपाय करायचा, पण काही वेळेला येतात, काही वेळेला नाही येत. मग मी असं म्हणते की तुम्ही प्रॉपर तज्ज्ञांकडे जा, किंवा मग वास्तुतज्ञ जे आहेत किंवा ऑरा स्कॅनिंग करणारे आहेत. तसं हल्ली तुम्हालाही माहिती असेल की घर स्कॅनिंग करण्यासाठी वास्तू स्कॅनर घेऊन, मशीन्स घेऊन पण लोक येतात. मग त्यांची तुम्ही मदत घ्या आणि प्रॉपर त्या ह्याने तुमच्या सगळ्या वास्तूमध्ये ते बाकीचे रेमेडीज करा किंवा बदल काही करायचे असतील तर करा. पण इथे आपली मर्यादा संपते. अच्छा. पण बरेचदा येतात पण मेसेज चांगले चांगले काहीतरी की हा छोटासा बदल करा. आणि पुन्हा एकदा जसं त्या वास्तूची एनर्जी आहे तसंच घरातल्या व्यक्तींच्या एनर्जी सुद्धा सर जाणवतात, म्हणजे स्वभाव कळतात. ही व्यक्ती खूप मत्सर आणि ईर्ष्या अशी घेऊन चालणारी आहे, किंवा त्यामुळे घरातली एनर्जी थोडी तशी झालेली आहे, किंवा घरातलं वातावरण त्यामुळे डिस्टर्ब झालेलं आहे. इथपर्यंतच्या पण गोष्टी टेलिपॅथीमधून बरेचदा कळतात. मी नेहमी क्लास घेताना गमतीने अजून एक गोष्ट सांगते लोकांना की लोक विचारतात मला, जेव्हा प्राण्यांच्या माध्यमातून ते संवाद साधतात तेव्हा कोणी त्यांचं पेट जर असेल ना, तर सर लोक हे सुद्धा विचारतात की माझ्या नवऱ्याचं कुठे अफेअर आहे का, त्याला विचारा, माझ्या डॉगला विचारा, किंवा बायकोचं असेल, हो हो हो, हे विचारायला सांगतात. पण आपण ते कोणाला सांगत नाही, कारण माझं काम घर जोडण्याचं आहे सर. मी काउन्सिलर आहे, एक तर मी घर जोडण्याचं काम करते, तोडण्याचं नाही. नातेसंबंध टिकवण्याचं काम आपण करतो. त्यामुळे पण येतात कधी कधी असे मेसेजेस येतात, सांगतात लोक. पण मी असं म्हणते लोकांना प्रश्न विचारतानाच की असे प्रश्नच तुम्ही विचारू नका, म्हणजे की त्याची उत्तर मी देऊ शकणार नाही. ह्याच्यापेक्षा पुढची हाईट तुम्हाला सांगते की एखादा बाईंना विचारतो माझी सासू खूप त्रास देते, तुम्ही माझ्या घरातल्या ऊर्जेला विचारा की सासू केव्हा मरणार आहे, असेपर्यंत विचारतात. त्यालाही अनेक कारणं असतात सर, पण लोक यापर्यंत जातात आणि विचारतात प्रश्न त्यांचे. आत्ता पण एक गमतीशीर असाच इन्सिडेंट घडला होता की अजून त्यांचं अपॉइंटमेंट घेतलेली नाही आहे मी, पण त्यांनी मला सांगितलं माझी गाडीच सारखी बंद पडते म्हणे, तुम्ही गाडीशी बोला म्हणे आमच्या एकदा आणि सांगा म्हणे काय प्रॉब्लेम आहे नक्की. नवीन कोरी गाडी आहे आणि साधारण 1-1.5-2 किलोमीटर गेले की गाडी आपोआप बंद पडते. मेकॅनिकला नाही दाखवली, मेकॅनिकला दाखवून झालं, सगळं झालंय, पण हा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झालेला. म्हणून मग त्यांनी शेवटी टेलिपॅथी करायचं ठरवलं. हो, गाडीशी पण बोलतायत. काय बोलताय? येस, त्याला पण एक ऊर्जा आहे, त्याला स्पंदनं आहेत. आपण बोलूच शकतो ना सर, अगदीच बोलू शकतो. काय सांगितलं गाडीने? नाही, मी अजून झालेलं नाहीये त्यांच्याशी, पण त्यांनी मला विचारलंय. येस, नक्की नक्की नक्की, हो हो, मी पण तुम्हाला सांगेन जरूर. सो असे खूप गमतीशीर अनुभव येतात. आणि मी म्हणूनच म्हणते की जेव्हा 6 दिवसांचा हा क्लास पण संपतो ना सर, तेव्हा जे सगळे विद्यार्थी आहेत ना, ते असे म्हणजे ते म्हणतात की हे काय आहे म्हणे, आम्हाला कसं काय जमलं, हे कसं काय एवढं परफेक्ट आहे सगळं. म्हणजे मी आता झाडाशी बोलू शकतो, प्राण्यांशी बोलू शकतो, घराशी बोलू शकतो. इथे माणूस माणसाशी बोलत नाहीये, मी एवढ्या सगळ्यांशी बोलत नाहीये. खरंय खरंय.
पण नाही, जाणून घेऊ शकता तुम्ही. आणि मी असं म्हणते की ना, यानी पुन्हा एकदा की नुकसान तर नक्कीच नाहीये, पण ॲटलिस्ट तुम्हाला भावना समजतात सर एकमेकांच्या, की खरं मनात काय आहे माणसाच्या, हे मात्र आपल्याला टेलिपॅथी नक्की सांगते. की आणि खरंच काही वेळेला नाही माणूस व्यक्त होत, पण प्रेम असतं कुठेतरी, याही भावना समजतात ना आपल्याला. ठीक आहे, बाकीच्याच जाऊ द्या. पण आता आजकाल हां. बऱ्याच घरांमध्ये ना मॅरेजेस काही सॅटिस्फॅक्टरी नाही आहेत. दोघांचे संवाद होत नाही आहेत. येस. झाले तरी काय, आज काय, खायला काय, हे एवढंच पुरतं. म्हणजे अगदी खूप कमी संवाद होतोय घराघरांमध्ये, नवरा बायकोंमध्ये. आणि जिथे संवाद संपतो तिथे मग नाती दूर व्हायला सुरुवात होते, तुटतात. डिवोर्सचे प्रमाण एवढे जास्त वाढलेले आहेत. हॅप्पी मॅरिड लाईफ म्हणजे असं मिथ झालेलं आहे आजच्या काळामध्ये. सो त्या अनुषंगाने ही टेलिपॅथी कशी काम करते किंवा काम करू शकते का? करू शकते ना, म्हणूनच म्हणलं ना सर, की बरेच वेळेला असं की मनात प्रेम तर असतं, पण इगो आड येत असतो ना, व्यक्त करता येत व्यक्त करता येत नाही. एखाद्याचा अबोल स्वभाव असू शकतो, तो व्यक्त नाही होऊ शकत, की माझं आहे प्रेम, पण मी नाही बायकोला सांगू शकत आहे. आणि तिची अपेक्षा जर असेल की ॲटलिस्ट एकदा तरी त्यांनी मला म्हणावं की त्याचं मनापासून माझ्यावर प्रेम आहे, पण मग टेलिपॅथी सांगते की तुम्हाला हे सगळं. पण विश्वास बसतो का टेलिपॅथीच्या मेसेज? लागतो, लोकांचा अनुभव येतात तसे. त्यामुळे कारण आमच्या घरात असं गमती घडतात कधी कधी, की काहीतरी मनात चाललेलं मला येतं पटकन ओळखू टेलिपॅथीमधून. म्हणजे मुलींच्या बाबतीत असेल, मिस्टरांच्या बाबतीत असेल. पण सर टेलिपॅथीने सांगतात कुठली भाजी करायची, आज काय खायला आवडेल? सांगतात सर, खरंच सांगतात. आणि ह्या गोष्टी खरंच घडतात. म्हणजे लिटरली माझ्या घरात तर खूपदा असं होतं की अगं आई, बरोबर, तुला कसं काय माहिती, मी आज तुला म्हणणारच होते घरी आल्यावरती की आज संध्याकाळी हे कर म्हणून, हा पदार्थ कर किंवा ही भाजी कर म्हणून. हे तर खूप वेळा होतं सर. आणि हे आता आम्हाला कळतं की हे टेलिपॅथी आहे, हे असंच नाहीये की किंवा मी आणि मिस्टर. आणि हे बऱ्याच घरांमध्ये घडतं. येस. ऍक्च्युअली कुठेतरी बाहेर जायचं असतं किंवा एखाद्या नातेवाईकांकडे जायचंय ना, तर आम्ही दोघंही एकसाथ म्हणतो की अरे हो, मी असलं म्हणणारच होतो की अमुक अमुकच्या घरी आज जाऊयात, आपण भेटून येऊयात त्याला किंवा तिला असं. तर हे खूपदा होतं सर, आमच्या घरामध्ये खूपदा होतं. आणि आता मला त्याच्यावरती पूर्णपणे मी काम करते म्हणून विश्वास बसलेला आहे की ही टेलिपॅथी आहे. हे प्रत्येक वेळेला हा योगायोग कसा असेल ना, की जिथे ज्या ठिकाणी मिस्टरांना वाटतंय तिथेच बरोबर मला वाटतं की आज जावं म्हणून, असं प्रत्येक वेळेला नाही होऊ शकत. नवरा बायकोंच्या बाबतीत तर नाहीच खरं तर होऊ शकत. पण हा योगायोग नाहीये, ही टेलिपॅथी आहे. हेच मी सगळ्यांना, प्रेक्षकांना सांगते. आणि तुम्ही पण सगळ्यांनी तो अनुभव घ्या, तुम्हाला जाणवेल. तुम्ही जर स्वतः जर थोडासा एक कॉन्शियसली जर विचार केलात किंवा थोडं लक्ष ठेवलं ना, तर तुम्हालाही कळेल की रोज आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपल्याला हा अनुभव येतो सगळ्यांना सर. आणि हे तर आपण किती वेळा म्हणतो की अरे काय टेलिपॅथी आहे, मी आत्ताच तुझा विचार करते आणि बघ तुझा फोन आला. हे आपण सहज वाक्य म्हणतो, पण या वाक्याच्या मागे एवढा मोठा अर्थ आहे सर, की हे असंच नाही आहे, हा योगायोग नाहीच आहे, की खरंच टेलिपॅथी आहे. आणि आकाशिक रेकॉर्डचे पण मी काही पॉडकास्ट केलेले आहेत. आता जसं तुम्ही सांगितलं की आपण एखाद्या ऊर्जेसोबत संवाद साधतो, बरोबर. मग तिथे सुद्धा ऊर्जेसोबतच संवाद साधतो, ती मागच्या जन्मातली आहे. पण ऊर्जा तीच आहे, आत्मा तोच आहे, आत्मा मरत नाही, बरोबर. आकाशिक रेकॉर्ड सुद्धा टेलिपॅथिक कम्युनिकेशनच आहे. हो, अर्थात. माझ्याकडे सर बरेच लोक असं आधी शिकायला येतात की आम्हाला आकाशिक रेकॉर्ड शिकायचं आहे, पण त्याआधी आम्हाला सांगितलेलं आहे की टेलिपॅथी शिका, म्हणजे तुम्हाला जास्ती सोपं पडेल सगळ्याच दृष्टीने. म्हणून खूप लोक त्याच्या आधी टेलिपॅथी शिकण्यासाठी म्हणून पण माझ्याकडे ॲडमिशन घेतात, असा पण अनुभव आहे. कारण पुन्हा एकदा की त्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित अशाच आहेत ना, तर नक्कीच त्याचा उपयोग जास्ती होतो. आकाशिक करणारे तर भरपूर लोक सर आपल्याकडे येतात. इव्हन PLR साठीचे पण लोक जे येतात त्यांना सुद्धा जर आधी थोडंसं टेलिपॅथीबद्दल माहिती असेल तर जास्ती सोपं जातं. कारण मी स्वतः सुद्धा PLR शिकण्याच्या अगोदर, म्हणजे मी पण आधी टेलिपॅथी म्हणजे पास्ट लाईफ रिग्रेशन, आपण याच्यापूर्वी जो पॉडकास्ट केलेला प्रेक्षकांसाठी. येस. तर पास्ट लाईफ रिग्रेशनसाठी सुद्धा मला जास्ती स्वतःसाठी मदत त्याच दृष्टीने झाली, कारण टेलिपॅथीचं थोडंसं ज्ञान असल्यामुळे किंवा त्याची प्रॅक्टिस असल्यामुळे मला थोडंसं सोपं गेलं सर. त्यामुळे कोणी पास्ट लाईफ रिग्रेशन पण जर शिकणार असेल, करून घेणार असेल, तर नक्कीच टेलिपॅथी त्यांनी आधी शिकावं असं मी म्हणेन. खूप सोपं जातं, तुम्हाला खूप क्लॅरिटी येते तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचंच पास्ट लाईफ बघता. आकाशिकमध्ये पण बघताना जे लोक बघतात किंवा शिकतात त्यांच्यासाठी सुद्धा टेलिपॅथी आधी शिकलेली असेल तर जास्ती छान मदत करते तुम्हाला ते. ओके. हे सगळं ऐकत असताना माझ्या मनात जो प्रश्न येतोय किंवा प्रेक्षकांच्या सुद्धा मनामध्ये एक प्रश्न येत असेल की आपण प्राण्यांशी बोलतो,
आपण झाडांशी बोलतो, आपण एखाद्या वास्तूशी बोलतो, आपण दूरदेशीच्या माझ्या मित्र मैत्रीण आई वडील भाऊबंद यांच्याशी बोलू शकतो. याच्यासाठी आपलं जे मन आहे ना ते फार सुपेरियर लेवलला असलं पाहिजे. आजकालच्या लोकांची जी काही मन आहे किंवा भावना आहेत त्या फार उथळ आहेत, ते तेवढे सेन्सिटिव्ह झालेले नाहीत. म्हणजे मला तुमचं ऐकून घेण्यासाठी सुद्धा वेळ नाही, मी माझ्या विचारांमध्ये आहे दुसरं काहीतरी. सो याच्यासाठी काही साधनं असते किंवा काहीतरी एक असं असते ना आपलं मन स्थिर करणं, किंवा ते मन त्या एखादं रोप लावण्याच्या अगोदर ती जमिनीची मशागत करावी लागते, तसं आपलं मन तेवढं तयार करावं लागतं का? आणि लागत असेल तर काही साधना वगैरे असते का हे सगळं शिकण्यासाठी? अगदी साधना असं नाही सर, किंवा अगदी मेडिटेशन असं पण नाही, पण थोडंसं मन एकाग्र करण्याची मात्र नक्कीच गरज असते या सगळ्यामध्ये. आणि त्याहीपेक्षा ना तुमच्या तीव्र भावना, म्हणजे आपण म्हणतो ना की तेवढ्या तीव्रतेने तुम्हाला ते वाटलं पाहिजे की मला आत्ता ह्या व्यक्तीपर्यंत हा माझा मेसेज जाणं खूप गरजेचं आहे. हे त्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे सर, की नाही मला काही झालं तरी आत्ताच्या आत्ता हा माझा संदेश गेला पाहिजे. ही जी तीव्र भावना आहे ना ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि अर्थातच पुन्हा एकदा की तुमचं मन थोडंसं त्यासाठीचं एकाग्र असणं, पण ही प्रोसेस आहे ना सर, ही अशी अर्धा तास मेडिटेशन करणं वगैरे ह्याची नाहीच आहे. अगदी काही मिनिटांचा हा काय म्हणतो ना, ही एक तंत्र तुम्हाला प्रोसेस आहे ती, की ते तंत्र वापरण्यासाठी तेवढाच वेळ तुम्हाला द्यावा लागतो की त्यातून तुम्ही तुमचा मेसेज पाठवू शकता. आणि खूप छान अनुभव येतात त्याचे. आपण आत्ता शेवटी करूच यात, सगळ्या प्रेक्षकांसाठी तो एक अनुभव छान असेल की आणि येतोच. म्हणजे असं कोणीच नाही आहे की टेलिपॅथीचा अनुभव सर नकळतपणाने आजपर्यंत मी अगदी खात्रीने सांगू शकते की प्रत्येकाने घेतलेला आहे. येस, प्रत्येकाने घेतलेला आहे. आणि लहानपणी तर अगदीच घेतलेलं आहे. जेव्हा आपण अगदी तान्हं बाळ असतो ना त्यावेळेला पण आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना. आपल्या आईला आपण टेलिपॅथीमधून मेसेज सांगून की उठ आता, मला भूक लागली आहे, मला आता हे हवं आहे, मला आता ते हवं आहे, हे सांगितलेलं आहे ना सर. हे एकतर खूप एक्साइटिंग आहे. येस, त्याचबरोबर अविश्वसनीय आहे. बरेच लोक प्रेक्षक सुद्धा याच्यावरती विश्वास ठेवणार नाहीत, परंतु तेव्हा वारंवार तुम्ही हे सांगताय की ज्यांचा विश्वास नाही त्यांनी एकदा करून बघा, नाही झालं तर नुकसान नाही आहे. दुसरी गोष्ट किती फायद्याचं आहे. म्हणजे मी एखाद्या व्यक्तीशी बोलू शकतो, माझ्या घरात माझ्या बायकोशी माझं जमत नाही, मला तिला काहीतरी सांगायचं, मी टेलिपॅथीने तिला सांगितलं आणि तिला कळलं तर आमचे नातेसंबंध सुद्धा घट्ट होतील. मी प्राण्यांशी बोलू शकतो, भूतदया त्याच्यातून माझी जागी होऊ शकते. झाडांशी बोलू शकतो, वास्तूंशी बोलू शकतो, वास्तूच्या एनर्जी मी करेक्ट करू शकतो. हे खूप वास्ट आहे, एका पॉडकास्टमध्ये होणार नाही. बघूयात आपण. अगदी लोकांनी सांगितलं की प्युअरली एखादा ॲनिमल सोबत करा, प्युअरली एखादा पॉडकास्ट आपण प्लांट सोबत करूयात, तो वेगळी गोष्ट. परंतु जसं मी कमिट केलं होतं सुरुवातीला की आपण एक एक्सपेरिमेंट प्रेक्षक आपले घरच्या घरी बसून तो एक्सपेरिमेंट करू शकतील आणि टेलिपॅथिक कम्युनिकेशन हे काम करतं याच्यावरती त्यांचा विश्वास बसेल आणि अजून एक्साइटमेंट वाढेल. याच्यासाठी तो एक्सपेरिमेंट मला वाटतं आपण करूयात. अगदीच सर. ओके, आपण सुरू करूयात. सगळ्यांना मी सांगते प्रेक्षकांना असं की सगळ्यांनी एका जागेवर आत्ता जिथे कुठे तुम्ही असाल, ऑफिसमध्ये, घरी कुठे असाल, तिथे शांत बसायचं. आणि शांत बसून म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही हा पॉडकास्ट बघाल, शांत बसून फक्त आपल्या अगदी मोजून 10 श्वासांवरती आपलं लक्ष द्यायचं आहे. फक्त 10च, जास्ती नाही. 10 श्वास मोजायचे आपले, शांत व्हायचं. आणि अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला आपण खूप दिवस भेटलो नाहीये, किंवा ज्या व्यक्तीशी आपला खूप दिवस अबोला आहे, मग ते नवरा बायकोही असू शकतील की 1-4 दिवस नाही बोललोय बाबा आपण, अबोला आहे आपला, पण ते आपल्या समोर नाही आहेत आत्ता, थोडेसे लांब आहेत, ऑफिसमध्ये आहेत, दुसऱ्या गावात आहेत. अशा व्यक्तीशी शक्यतो करा, कारण घरातल्यापेक्षा तुम्हाला हा अनुभव जास्ती पटकन छान अपील होणार असेल. तिथे लांब असणाऱ्या 10 श्वास घेतल्यानंतर शांत व्हायचं, मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा आणि ती जी व्यक्ती आहे त्याचं नाव घेऊन त्या व्यक्तीला पूर्ण आपल्या डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मी आता माझ्या समोर डोळ्यासमोर समजा माझ्या मुलीला मला कुठे परदेशात आहे आणि तिला मेसेज पाठवायचा आहे, तर मी तिचं नाव घेणार आणि तिला समोर म्हणजे तिचं व्यक्ती जी आहे तिच्या पिक्चर तिचं आपण इमॅजिन करायचं की ती माझ्या समोर उभी आहे. आणि
ती आपल्या समोर इमॅजिन करून आपण तिला सांगायचं. आणि जसं आपण समोरासमोर बोलणार आहोत ना, तसं त्या व्यक्तीचं नाव घेऊन, फॉर एक्झाम्पल तिचं नाव अनिता आहे, तर अनिता, मला तुझी आत्ता खूप आठवण येते आणि तुला जसा वेळ होईल तसा प्लीज मला एक मेसेज कर किंवा फोन कॉल कर प्लीज, आपण भेटूयात लवकरात लवकर. असं फक्त मन एकाग्र करून त्या व्यक्तीला समोर इमॅजिन करून तुम्ही टेलिपॅथीमधून, आता हे मी मोठ्यांदी सांगते सगळ्यांना, पण हे तुम्ही मनातल्या मनात म्हणायचंय. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही सर, 24 तासाच्या आत सगळ्यांना त्या ठरवलेल्या व्यक्तीचा मेसेज म्हणा, फोन म्हणा, ती प्रत्यक्ष समोर येऊन बोलणं म्हणा, ह्यापैकी काहीतरी नक्की होणार. येस. आणि मी प्रेक्षकांना असं विनंती करते की ज्यांना ज्यांना असा अनुभव येईल की पण एक आहे, खूप मनापासून करा, हे वरवर करू नका, नाहीतर तसं होणार नाही. ज्यांच्याशी काही दुरावा आहे, भांडण झालेलं आहे, की खूप जुना मित्र आहे आणि 10 वर्षांपूर्वी त्याच्याशी वाद झालेत, भांडण झालेत, तीही व्यक्ती तुमच्याशी बोलायला येईल. पण एक सांगते की थोडासा प्रयत्न जास्ती वेळा करायला लागेल. दिवसातून जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा हे करा पुन्हा पुन्हा. पण त्या व्यक्तीचा सुद्धा तुम्हाला मेसेज येईल, फोन येईल, आठवण काढेल ती व्यक्ती, तुमचा मेसेज नक्की तिच्यापर्यंत पोहोचेल. पण ज्यांना ज्यांना या बाबतीतले पुढून रिस्पॉन्स येतील, त्या व्यक्तीने आठवण काढल्यावरती रिप्लाय येतील, त्यावेळेला प्लीज सगळ्या प्रेक्षकांनी इथे कमेंट करा नक्की की तुम्हाला तुमचा अनुभव कसा होता टेलिपॅथीचा. आणि हे तर मी खूप आत्ता सोपं साधं टेक्निक तुम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही अजून हे डीपली शिकाल सगळेजण याचं तंत्र, तेव्हा तुम्ही विश्वासच ठेवणार नाही असे तुम्हाला सगळ्यांना अनुभव येतात. नक्कीच. मी सुद्धा अपील करेन की प्रत्येकाने हा एक्सपेरिमेंट एकदा करून बघा. आपल्या आयुष्यात आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं, हेच सर्वात मोठा एक्साइटिंग फॅक्टर असतो. आणि त्यामुळे प्रत्येकाने हा एक्सपेरिमेंट करून बघा आणि त्याचा जो रिझल्ट येईल तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. मॅम, थँक्यू सो मच. पुन्हा एक वेगळा नवीन टॉपिक आपण घेतलेला आणि तो इतका एक्साइटिंग होता की मला असं वाटतं की खूप सारे प्रश्न आहेत माझ्या मनामध्ये जे की एका पॉडकास्टमध्ये पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे आपण बघूयात, पुढच्या पॉडकास्टची वाट बघूयात. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती की या संपूर्ण पॉडकास्टमधला तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला फॅक्टर कोणता आहे किंवा तुम्हाला जाणून घ्यावंसं वाटणारा फॅक्टर कोणता आहे तो सांगा, तो कमेंट करा. त्याच्यावरती आपण येत्या काळामध्ये मॅडमसोबत पॉडकास्ट करूयात. येत्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या विषयावरती किंवा कुठल्या गेस्टसोबत पॉडकास्ट बघायला आवडतील ते सुद्धा नक्की सांगा. आम्ही त्या गेस्टला या मंचावरती घेऊन येण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच कायम असू द्या. मॅम, कसं वाटलं पुन्हा एकदा? खूप छान, नेहमीसारखाच. येस, ॲज युजल हा खूप छान अनुभव होता. आणि खरंच वेळेची मर्यादा असल्या कारणाने, नाहीतर तुम्हालाही माहिती की आपल्या गप्पा रंगतात खूप आणि अजून काही काय मला भरपूर सारे अनुभव आहेत जे सांगायचे असतात, पण वेळेअभावी आपण नाही सगळ्या गोष्टी इथे सांगू शकत. पण मी सगळ्यांना असं सांगते की माझ्याकडे म्हणा किंवा इतरही टेलिपॅथी करणाऱ्या लोकांकडे तुम्ही हे शिका तंत्र, आणि हे तुम्हाला नक्कीच फायदाच करून देणारं असं एक तंत्र आहे. त्यामुळे कोणालाही हवा असेल तर तुम्ही माझा नंबर नेहमीप्रमाणे देता. नक्कीच. आपण ज्या काही मॅमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील त्या आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत, तिथून तुम्ही मॅमपर्यंत रिच आउट करू शकता. येस सर. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू.